Good morning, my dear students. I hope you all are well and enjoying your live lectures. This is second episode of our lesson number 11, Jungle Diary, and writer is Atul Dhamankar. पाठ क्रमांक 11, जंगल डायरी. लेखक आहेत अतुल धामनकर. हे आहेत आपल्या पाठाचे लेखक अतुल धामनकर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनातील आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. खरोखरच आईचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. या पाठातील पुढच्या प्रसंगामध्ये आपले जे लेखक आहेत त्यांनी प्राण्यांमध्येही ममता असते हे आपल्यासमोर मांडलेले आहे. या पाठामध्ये असलेली वाघीण आपल्या पिलांवर जीवापाड प्रेम करते आणि त्यांच्यासाठी ती कशा प्रकारे दक्ष असते हे या पाठाच्या माध्यमातून आता आपल्याला पुढे पाहायचे आहे. जैसे एक माँ अपने बच्चों पे प्यार करती है, वैसे जानवरों के अंदर भी एक माँ होती है और वो अपने बच्चों को वैसे ही चाहती है जैसे कि इंसान अपने बच्चों को चाहते हैं. और ऐसे ही एक माँ जो कि एक शेरनी थी, उसके बारे में हमें इस पाठ में आगे पढ़ना है, जो कि हमेशा अपने बच्चों के लिए जागरूक रहती थी और उनकी देखभाल करती थी. आपल्या पाठच्या भागामध्ये आपण पाहिलं की लेखक फॉरेस्ट ऑफिसर टोंगे आणि एक वनमजूर हे तिघे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या अभयारण्यामध्ये प्राण्यांचे निरीक्षण करण्यासाठी गेले होते. हमने पिछले एपिसोड में देखा था कि हमारे लेखक टोंगे, जो कि एक फॉरेस्ट ऑफिसर है, और एक वन मजदूर, तीनों ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प में जानवरों के अध्ययन के लिए गए थे. तिथे गेल्यानंतर त्यांना हे समजले की त्या ठिकाणी एक 4 पिल्ले असलेली वाघीणही वावरते. वहाँ पर एक 4 बच्चे हैं, ऐसी एक शेरनी भी वहाँ पर रहती है आणि तिच्या निरीक्षणाची संधी यांना गमवायची नव्हती. मग पाहूया आता पुढे काय झाले ते. पाठाच्या पुढच्या परिच्छेदामध्ये लेखक म्हणतात, 10-12 पावलं चाललो असू, मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या 10-12 पावलं मीन्स स्टेप्स चाललो असू. जंगलात गेल्यानंतर लेखक आणि ते दोघे फक्त 10-12 पावलं चालले, मतलब सिर्फ 10-12 कदम चले. आणि त्यांना तिथे काय दिसलं, उनको वहाँ पे क्या दिखा, तर नाल्यातील, नाला म्हणजे झरा, ओलसर चिखलात, ओलसर मीन्स वेट, ओल्या, चिखल मीन्स मड या कीचड, मांजरापेक्षा मोठ्या, मांजर मीन्स कॅट, बिल्ली से भी बड़े, मांजरापेक्षाही मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. पावलं मीन्स फुटप्रिंट्स, उमटणे मीन्स टू ॲपियर, दिसणे. तर जेव्हा लेखक पुढे गेले जंगलामध्ये तेव्हा त्यांना असं जाणवलं की मांजरीपेक्षा मोठ्या आकाराच्या एका प्राण्यांच्या त्या ठिकाणी पाऊलखुणा आहेत. मतलब बिल्ली से बड़े आकार के किसी जानवर के यहाँ पर कदमों के निशान है.
मी झटकन पुढं जाऊन वाकून बघितलं. झटकन, झटकन मीन्स इमिडिएटली. वाकणे टू बेंट डाऊन, झुकणे. लेखक लगेच पुढे गेले आणि त्यांनी वाकून पाहिलं की अरे हे कोणत्या प्राण्यांच्या पाऊलखुणा आहेत. लेखक फौरन आगे गए और उन्होंने झुककर देखा कि अरे ये कौन सा जानवर है, किसके हैं ये पैरों के निशान. या पिल्लांच्याच पाऊलखुणा होत्या. ये किसी जानवर के बच्चों के पैरों के निशान थे. हे एखाद्या मोठ्या जनावराच्या नाही तर एखाद्या प्राण्याच्या पिल्लांच्या पाऊलखुणा होत्या. त्या पगमार्क्सकडे बघून लक्षात आलं, पगमार्क्स पाऊलखुणा, फुटप्रिंट्स. लक्षात आलं की ते काल रात्रीचेच आहेत. जेव्हा त्यांनी त्या पाऊलखुणांकडे बारकाईने पाहिलं तेव्हा लक्षात आलं कि ह्या पाऊलखुणा खूप जुन्या नहीं आहेत तर काल रात्रीच्याच आहेत. जब उन्होंने उन पैरों के निशान को ध्यान से देखा तो उनको पता चला कि ये बहुत पुराने निशान नहीं हैं, कल रात के ही ये निशान है. ज्या व्यक्तींना प्राण्यांचे निरीक्षण करणे माहिती असते, त्यांची एक तंत्रज्ञान असते, त्या तंत्रज्ञानाने त्यांना कळतं की ह्या पाऊलखुणा किती वेळ आधीच्या आहेत. जो कि प्राणियों का निरीक्षण करते हैं उनकी एक टेक्नोलॉजी होती है जिससे उनको पता चलता है कि पैरों के निशान कितने समय पहले के हैं. और इसीलिए लेखक ने पहचाना कि ये पैरों के निशान कल रात के ही थे. याचा अर्थ स्पष्ट होता. मीन्स मीनिंग वॉज क्लिअर. अर्थ स्पष्ट होता. वाघीण अद्याप आपल्या पिलांसह याच परिसरात वावरत होती. वावरणे, टू लिव्ह, टू स्टे, राहणे. याचा अर्थ एकच होता की वाघीण त्या पिलांना घेऊन त्याच विभागात कुठेतरी फिरत होती किंवा राहत होती. इसका मतलब यही था कि वो जो शेरनी है वो अपने बच्चों को लेकर उसी एरिया में अभी तक रह रही थी या भटक रही थी. आता मी ती पिल्लं बघायला चांगलाच अधीर झालो होतो. या ठिकाणी एक वाक्प्रचार आहे, अधीर होणे. याचा अर्थ आहे बेचैन होणे किंवा उत्सुक होणे. मीन्स टू बी इम्पेशंट. तर आता लेखकाच्या मनामध्ये खूप इच्छा जागृत झाली की मी त्या मुलांना कधी पाहणार, त्या पिल्लांना कधी पाहणार. उन पैरों के निशानों को देख के लेखक के मन में इच्छा जागृत हुई कि कब वो बच्चे मेरे सामने आएंगे और कब मैं उनको देखूंगा. इथून सुमारे 100-125 पावलांवर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं मला माहीतच होतं. ज्या नाल्याच्या आसपास ते फिरत होते तो नाला थोडा कोरडा पडला होता कारण हा मे महिना आहे. पण तरी देखील ज्या ठिकाणी जमीन थोडी खोलवर होती त्या ठिकाणी नाल्यामध्ये थोडंसं पाणी जमा होतं. जिस झरने के आसपास वो लोग घूम रहे थे वो झरना सूख चुका था, लेकिन जहाँ पे ज़मीन बहुत गहरी है वहाँ पे थोड़ा सा पानी था. और ये बात हमारे लेखक को पता थी. तो अगर शेरनी और उसके बच्चे देखने की कहीं पे संभावना है तो वो पानी वाली जगह ही थी. जर त्या वाघिणीला आणि तिच्या पिल्लांना पाहण्याची शक्यता कुठे असेल तर त्या ठिकाणीच होती की ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असेल. ही वाघीण तिथंच सापडण्याची शक्यता होती. शक्यता, संभावना, पॉसिबिलिटी. ही वाघीण तिथेच असण्याची शक्यता होती. मतलब शेरनी वहाँ पे ही होने की संभावना थी जहाँ पे पाणी होगा. त्यामुळे आता तिकडं जाताना खूपच सावधगिरी, सावधानता, प्रिकॉशन बाळगणं आवश्यक होतं. आता अत्यंत सावधपणाने पुढे पाऊल टाकणं आवश्यक होतं. कारण एक
कोणी तिथे येत आहे हे पाहून ती वाघीण आणि पिल्लं तिथून जाण्याची शक्यता होती, किंवा दुसरं, वाघिणीच्या आक्रमणाचीही शक्यता होती. अगर उस शेरनी को पता चला कि वहाँ पर कोई है तो दो संभावनाएं थी. पहली कि वो अपने बच्चों को लेकर वहाँ से चली जाएगी, नहीं दिखेगी, और दूसरी कि वो इनके ऊपर आक्रमण करेगी. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळं, पानगळ म्हणजे झाडाची पानं पडणं, मीन्स फॉल सीझन. मे महिना आहे त्याच्यामुळे झाडाची पानं ही झाडावरून गळालेली असतात. पानगळीमुळे पडलेला वाळका पाचोळा, वाळका ड्राईड, सुकलेला, पाचोळा मीन्स लीव्स, पाने. साचून होता, साचून असणे, जमा असणे, टू बी स्टोर. तर जंगल होते आणि मे महिना होता त्याच्यामुळे झाडाची सुकलेली पानं ही खाली गळालेली होती आणि अनेक ठिकाणी ती पानं जमा होती. मे महीना था और इसीलिए सभी झाड़ों की पत्तियां गिर चुकी थी और जगह जगह पे वो जमा थी. त्यावरून पाय न वाजवता जाणं, पाय न वाजवता म्हणजे पायांचा आवाज न करता जाणं, ही एक मोठी कसरत होती. कसरत म्हणजे कठीण कार्य, डिफिकल्ट वर्क. तर अशा पानांवरून पाय न वाजवता म्हणजे आवाज न करता जाणं अतिशय कठीण होतं. सूखे पत्तों के ऊपर से चलना और वो भी बिना आवाज़ किए, ये बहुत ही मुश्किल काम था, लेकिन ये अब काम उनको करना था. पानगळ मीन्स फॉल सीझन, ज्यावेळेला झाडाची सर्व पानं सुकून गळतात, मतलब पेड़ के सारे पत्ते सूख कर गिर जाते हैं. आहेत वाघाच्या पाऊलखुणा, मीन्स टायगर्स पगमार्क्स. पाणवठा जसा जवळ आला, पाणवठा मीन्स वॉटर बॉडी, कोणत्याही पाण्याचा स्रोत. या ठिकाणी आहे छोटासा झरा, यहाँ पे छोटासा झरना है या छोटासा लेक आहे. पाणवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जोर जोरात धडधडू लागलं. या ठिकाणी हा वाक्प्रचार आहे. हृदय जोराने धडधडणे म्हणजेच भीती वाटणे, मीन्स हार्ट बीटिंग टू हार्ड, हृदयाचे ठोके जोरजोरात वाढणे. पुढं काय दिसेल, आगे क्या दिखेगा, या जाणीवेनच माझा घसा कोरडा पडला. या ठिकाणी आणखी एक समान अर्थाचा दुसरा वाक्प्रचार आहे, घसा कोरडा पडणे. याचा अर्थ होतो भीती वाटणे, मीन्स टू बी स्केअर, डर जाना. पुढे काय होणार याचा विचार करून लेखकाला भीती वाटत होती. आगे क्या होगा ये सोचकर लेखक भी डरे हुए थे. इतरांची ही अवस्था कंडिशन काही वेगळी नव्हती. वेगळी मीन्स डिफरंट. सर्व सारख्याच अवस्थेमध्ये होते, सगळ्यांची स्थिती एकसारखी होती. सबके हालात एक जैसे थे, सब डरे हुए थे. आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडे बघत चौकस राहण्याची, हा एक वाक्प्रचार आहे. चौकस राहणे मीन्स टू बी अलर्ट, सावध राहणे. चौकस राहण्याची डोळ्यांनीच खून करणे, इशारा करणे, सूचना केली. सर्व एकमेकांकडे पाहत होते पण बोलू शकत नव्हते. सब एक दूसरे की तरफ देख सकते थे लेकिन बात नहीं कर सकते थे, कारण त्यांना आवाज करायचा नव्हता. कारण जर त्यांनी आवाज केला तर वाघीण आपल्या पिलांना घेऊन तिथून निघून जाईल किंवा त्यांच्यावर आक्रमण करण्याची शक्यता होती. वो बात नहीं कर सकते थे क्योंकि अगर वो आवाज़ करते हैं तो शेरनी के आक्रमण करने की संभावना थी, या फिर
वो अपने बच्चों को लेकर वहाँ से चले जाने की संभावना थी, इसलिए आँखों से एक दूसरे को इशारा करके बात कर रहे हैं. आता एक एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण प्रेशर, दबाव अधिकच वाढत होतं. सबके मन पे जो दबाव था वो और भी बढ़ रहा था. एकमेकांच्या मनावरचं जे दबाव आहे, दडपण आहे, ते आणखी वाढत होतं. कुठंतरी झाडाच्या बुंध्या आड, बुंधा मीन्स स्टेम, किसी पेड़ के पीछे, जांभळीच्या झुडुपात, जांभळाच्या झाडांच्या मागे, लपलेली वाघीण, लपलेली छिपी हुई वाघीण, शेरनी, रागानं गुरगुरने, रागात आवाज करणे, क्षणार्धात अंगावर येईल, अंगावर येणे वाक्प्रचार आहे हा, आक्रमण करणे, असंच वाटत होतं. लेखकांना वाटायचं की अचानक एखाद्या झाडाच्या पाठून किंवा जांभळीच्या झाडाच्या पाठून ही वाघीण गुरगुरत आपल्यावर आक्रमण करेल, आपल्यावर धावून येईल. उनको डर था कि कहीं किसी पेड़ के पीछे से ये शेरनी हमारे ऊपर आक्रमण कर देगी. वाऱ्याने हळूच होणारी पानांची सळसळ देखील, सळसळ, साऊंड ऑफ लीव्स, पानांचा आवाज आहे हा, मोठी वाटत होती. जंगलामध्ये अतिशय शांतता होती आणि एवढी शांतता होती की त्या ठिकाणी पानांचा जो आवाज आहे तो सुद्धा आता मोठा वाटायला लागला. पत्तियों की आवाज़ भी उनको अभी बड़ी लगने लगी. इतनी खामोशी वहाँ पर थी. आता जणू सगळा काळच थांबला असावा. काळ म्हणजे वेळ, समय थांबला असावा असं वाटत होतं. ऐसे लग रहा था कि समय वहाँ पर रुक गया है. असं वाटत होतं की वेळ त्या ठिकाणीच थांबलेला आहे. अशा प्रकारे अतिशय भीतीदायक प्रसंगामध्ये लेखक आणि त्यांचे साथीदार हे फसलेले होते. हा आहे पाणवठा, मीन्स वॉटर बॉडी. अशा प्रकारे जंगलामध्ये जे की रिझर्व फॉरेस्ट असतात, जंगलामध्ये असे पाणवठे ठिकठिकाणी केलेले असतात. अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं, हा बारीक आवाज मी जागीच थबकलो म्हणजे थांबलो. अचानक लेखकाला त्या ठिकाणी एक वेगळा आणि बारीक आवाज आला आणि त्या आवाज़ाने लेखक तिथे थांबले. अचानक से लेखक को वहाँ पे बारीक आवाज़ आई और उस आवाज़ से वो वहीं पे रुक गए. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. या ठिकाणी पुन्हा एकदा वाक्प्रचार आलेला आहे. अंगावर सरसरून काटा येणे म्हणजे सुद्धा भीती वाटणे, टू फील स्कॅरी. तो आवाज ऐकून लेखकाला भीतीही वाटली आणि लेखकाला उत्सुकताही वाटली की हा आवाज कशाचा असावा. उनको डर भी था और उत्सुकता भी थी कि अरे ये कौन सी आवाज़ है. 1 वर्षाच्या वाघांच्या अभ्यासानं, अभ्यास मीन्स स्टडी, 1 साल के इन शेरों के अभ्यास से आणि अनुभवानं और एक्सपिरियंस से हे ठाऊक होतं. ठाऊक असणे, माहीत असणे मीन्स टू नो. उनको ये पता था. 1 वर्षांच्या वाघाच्या अभ्यासाने आणि जंगलातील अनुभवांनी लेखकांना हे माहीत होतं की हा वाघिणीचा आवाज आहे.
त्यांनी लगेच ओळखलं की हा जो बारीक आवाज आहे तो आणखी कोणाचा नाही, तर हा स्वतः वाघिणीचा आवाज आहे. उन्होंने पहचान लिया कि ये आवाज़ शेरनी की ही है. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी. शायद वो इस बारीक आवाज़ से, प्यार भरी आवाज़ से अपने बच्चों को बुला रही है. कदाचित ती या लाडिक आणि प्रेमळ आवाजाने आपल्या पिल्लांना बोलवत असेल. अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. पडणे मीन्स टू फॉल, गिरणं. आवाज आला. अचानक लेखकाला वाटलं की पाण्यामध्ये लगेच काहीतरी धपकन पडलेलं आहे. लेखक को लगा की पानी के अंदर धप ऐसे कुछ गिरा है. मी पाणवठ्याकडे पाहिलं, त्यांनी पाण्याकडे पाहिलं आणि आश्चर्याने थक्क झालो. आश्चर्याने थक्क होणे वाक्प्रचार आहे. टू बिकम सरप्राईज, अतिशय आश्चर्यचकित होणे. का त्यांना आश्चर्य वाटलं? क्यों उनको हैरानी हुई? कारण एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट, थेट मीन्स स्ट्रेट, सरळ पाण्यात उडी घेतली होती. त्यांना हे पाहून आश्चर्य वाटलं की त्या वाघिणीच्या पिल्लांपैकी एका पिल्लानं जांभळीच्या झाडीमधून त्या पाण्यामध्ये धपकन उडी मारली होती. उनको हैरानी हुई कि शेरनी के उन 4 बच्चों में से एक बच्चे ने जामुन के झाड़ी में से उस पानी में छलांग लगाई थी. लगेच त्याच्या पाठोपाठ एकापाठी एक, बॅक टू बॅक, उरलेली 3ही पिल्लं, बचे हुए तीनों भी बच्चे धपाधप पाण्यात उतरली. लगेच पाण्यामध्ये उतरली. फौरन एक के पीछे एक तीनों बच्चे पानी में उतर गए. आता तिचे 4ही पिल्ले पाणीमध्ये खेळत आहेत. आईचा आश्वासक आवाज, आश्वासक, विश्वासदायक, भरोसेमंद आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा होता. उत्साहाचं वारं भरणारा म्हणजेच एक्साइटिंग. त्यांच्यासाठी त्या ठिकाणी आईची उपस्थिती आणि आईचा आवाज यामुळे त्यांच्या खेळण्यामध्ये आणखी उत्साह येत होता. आता त्यांना कोणाचीही भीती नव्हती. उनके माँ की वहाँ पर मौजूदगी और उनके माँ की प्यार भरी आवाज़ उनको ये भरोसा दिला रही थी कि वो वहाँ पे सुरक्षित थे और इसीलिए उनके खेलने का उत्साह और बढ़ गया था. आता आपण पाहणार आहोत पाठाचा पुढचा परिच्छेद. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडुपात लपवून शिकारीसाठी गेली होती. आता ज्या वाघिणीची 4 पिल्लं आहेत, मे महिना आहे, पाण्याची कमतरता आहे, अशा वाघिणीला आपल्या पिल्लांसाठी अन्न पाण्याची सोय करणे तर आवश्यक आहे. मई महीना है, पानी की कमी है, खाने की कमी है, लेकिन फिर भी अपने बच्चों का पेट भरना, वो भी 4 बच्चों का पेट भरना, ये तो ज़रूरी है. आणि म्हणून ती तिच्या पिल्लांना नाल्याकाठी असलेल्या एका जांभळीच्या झुडपात, जे की खूप दाट होतं, त्या ठिकाणी लपून शिकारीसाठी गेली होती. इसीलिए वो जामुन की घनी झाड़ियों में अपने बच्चों को छुपाकर वो शिकार करने के लिए गई थी. या परिसरात, परिसर मीन्स एरिया, या विभागात दुसरे नर वाघ मीन्स मेल टायगर्स, बिबळा मीन्स लेपर्ड, रानकुत्री मीन्स जंगल डॉग्स, अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा, म्हणजे हे शत्रू जे आहेत
ते पिल्लांवर आक्रमण करू शकतात. ये वो दुश्मन है कि जो उसके बच्चों पे आक्रमण कर सकते हैं, उनको मार सकते हैं. राबता होताच. राबता असणे, गर्दी असणे किंवा खूप जास्त असणे. मतलब जंगल में ऐसे बहुत सारे प्राणी थे कि जो उसके बच्चों पर आक्रमण कर सकते हैं. त्यामुळे तिला ही खबरदारी घेणे, काळजी घेणे, टू टेक केअर आवश्यक होता. इसलिए उसको इस बात का ख्याल रखना था कि जब भी कभी शिकार पे जाएगी, बच्चों को छुपा कर ही उसको जाना था. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. भक्षक म्हणजे शिकारी. तर वाघांच्या पिल्लांना दुसऱ्या भक्षकांपासून खूप धोका असतो. मतलब शेर के बच्चों को दूसरे शिकारी जानवरों से बहुत ही धोका होता है. त्यामुळं वाघीण आपल्या पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. दक्ष असणे, सावध असणे, टू बी अलर्ट. मतलब जंगल के जो दूसरे जानवर होते हैं, शिकारी जानवर, वो शेर के बच्चों को खा जाते हैं, उनके ऊपर आक्रमण करते हैं और इसीलिए उनके सुरक्षा का ख्याल उसको ज़्यादा रखना पड़ता है. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिलांजवळ परत आली होती. वो रात भर शिकार के लिए जंगल में घूम कर भटक कर बच्चों के पास वापस आई थी. सुबह सुबह आईची हाक ऐकताच, हाक आवाज, अजूनवर दळून बसलेली, लपून बसलेली, छुपकर बैठी हुई, हिडन पिल्लं खेळकरपणे, मस्तीखोरपणे तिच्याकडे झेपावली होती. झेपावणे, उडी मारणे. म्हणजेच रात्रभर त्यांची आई नव्हती त्यांच्याजवळ आणि म्हणून ती घाबरलेली होती, एका ठिकाणी बसलेली होती. रात भर उनकी माँ उनके पास नहीं थी, इसलिए डर के बच्चे एक ही जगह पे थे. पण आत्ता सकाळी जेव्हा ती आई त्यांना दिसते, तेव्हा ती लपून बसलेली मुलं बाहेर निघतात. छुपकर बैठे हुए बच्चे बाहर निकलते हैं और उसकी तरफ दौड़ते हैं. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या, मतलब उस झरने के लेफ्ट साइड, डावीकडे म्हणजे लेफ्ट हँड साइड, विरळ बांबूंमधून, विरळ म्हणजे तुरळक, स्कॅटर्ड, बांबू ट्रीज, बांबूमधून मला वाघीण येताना दिसली. लेखकांचं लक्ष गेलं, त्या ठिकाणी बांबूची काही झाडं होती आणि त्या झाडांमधून वाघीण त्यांना येताना दिसली. बांबू की झाड़ियों में से उनको वो शेरनी आती हुई दिखी. ती सरळ पाण्याजवळ आली. लगेच ती पाण्याकडे आली आणि वळून पाण्यात बसली. वळणे मीन्स टू टर्न. ती वळली आणि पाण्यामध्ये बसली. वो मुडकर पाणी में बैठ गई. कारण ती अतिशय थकलेली होती. रात्रभर शिकारीसाठी ती जंगलामध्ये फिरत होती. रातभर शिकार के लिए जंगल में भटक रही थी. वो थकी हुई थी, इसलिए वो पानी में आराम करने के लिए बैठ गई. रात्रभरच्या वाटचालीने, वाटचाल वॉकिंग, चालून ती थकून विश्रांती घेत होती. विश्रांती, आराम. पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. या ठिकाणी हा वाक्प्रचार आहे. खरं तर उत्साहाला उधाण येणे हा वाक्प्रचार आहे. उत्साहाला उधाण येणे म्हणजेच मनात खूप उत्साह होणे, मीन्स टू बिकम ओवर एंथुसियास्टिक और ओवर एक्साइटमेंट. जेव्हा ते आईला बघतात, जब वो अपनी माँ को देखते हैं, तब वो बहुत ही ज़्यादा उत्साहित हो जाते हैं, क्योंकि वो अब सुरक्षित महसूस कर रहे हैं. जेव्हा ते आपल्या आईला पाहतात, तेव्हा त्यांना खूप जास्त उत्साह येतो.
कारण ते आता त्या ठिकाणी सुरक्षित आहेत. त्यातील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी मारली. एक बच्चे ने तो अपनी माँ के पीठ पर ही उडी मारी, पण तिथून घसरने टू स्लिप, वहाँ से फिसलने की वजह से ते धपकन पाण्यात पडलं. वो फौरन बेचारा बच्चा पानी में गिर गया. तोंडावर पाणी उडताच और मुंह पे पानी उडते ही वाघिणीनं मंदपणे हळुवारपणे स्लोली गुरगुरून नापसंती व्यक्त केली. ही जी मुलं आहेत, छोटी पिल्लं आहेत, पण मनुष्याच्या पिल्लांप्रमाणेच ही पिल्लं देखील मस्ती करतात, प्रेम करतात, घाबरतात. ये इन बच्चों में भी भावनाएं होती हैं और यहाँ पर वो खेल रहे हैं, मस्ती कर रहे हैं, लेकिन माँ चाहती है कि वो थोड़ी देर के लिए क्या करे, आराम करे. इसलिए उनकी ये शरारत को देखकर माँ ने नापसंती जताई. पण पिल्लांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. लेकिन बच्चों को उससे कुछ लेना देना नहीं था कि माँ नाराज़ हो, नहीं हो, हम तो खेलेंगे भाई. त्यांच्या आईच्या भोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. दंगाधोपा म्हणजे मस्ती. आई रागावली तरी चालेल, उनकी माँ अगर उनके ऊपर गुस्सा हुई तो भी चलेगा, लेकिन उनकी तो मस्ती वहाँ पर रुकने वाली नहीं थी. पण त्यांची त्या ठिकाणी मस्ती आणि खेळ हा सुरूच होता. ही आहे बांबूची झाडी. ये है बांबू की झाड़ियाँ. साधारणतः मीन्स जनरली कुत्र्यापेक्षा लहान आकाराची. म्हणजे कुत्र्यापेक्षा आकाराने लहान, मतलब डॉगी से आकार में छोटे. ही 5 महीन्यांची पिल्लं होती. ये सारे बच्चे 5 महीनों के छोटे छोटे बच्चे थे. या वयात, वय मीन्स एज, उम्र, लहान मुलं जशी खेळकर असतात, जैसे इंसानों के छोटे बच्चे मस्तीखोर होते हैं, नौटी होते हैं, खेलना चाहते हैं, तशीच ही खेळकर होती. तशीच ही वाघिणीची पिल्लं देखील मस्तीखोर होती. एकमेकांचा पाठलाग करणे मीन्स टू चेस समवन, कोणाच तरी पिछा करणं, मारामारी करणं, टू फाईट, एकमेकांसोबत भांडण मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं, पाण्यामध्ये उड्या मारणं, असे खेळ सुरू झाले. इस तरीके से उनका खेलना शुरू हुआ. तर अशा प्रकारे माणसांच्या मुलांप्रमाणेच ही मुलं देखील, प्राण्यांची मुलं देखील एकमेकांचा पाठलाग करतात, मारामारी करतात, पाण्यात खेळतात, मस्ती करतात. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेनं चाटत होती. माया म्हणजे ममता, मीन्स अफेक्शन, प्यार. तर मुलं खेळत होती, बच्चे तो खेल रहे थे, लेकिन बीच बीच में माँ किसी एक बच्चे को प्यार से चाट रही थी. कारण की हे जे प्राणी असतात ते बोलू शकत नाहीत. हे जे जानवर होते हैं वो बात नहीं कर सकते, पण ते अशा प्रकारे आपलं प्रेम मुलांसोबतचं व्यक्त करतात. लेकिन वो इस तरीके से अपना प्यार अपने बच्चों के प्रति व्यक्त करते हैं. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. पटकन लगेच. थोड़ी देर आराम करने के बाद वो फ़ौरन वहाँ से खड़ी हो गई, उठ गई पानी में से. डोकं वळून तिनं हळूच, उसने धीरे से ही वाव असा आवाज केला. तिने हा आवाज कदाचित तिच्या मुलांना पुन्हा परत बोलवण्यासाठी केलेला असावा. हा पिलांना मागे येण्याचा, मागे येणे टू मूव्ह बॅक बद्दलचा इशारा होता. इशारा खूण. पाण्यातून पुन्हा बाहेर येण्याची ती खूण होती. मतलब वापस बाहर आने की
वापस मुड़ने की वो एक निशानी थी. तिने आपल्या मुलांना पाण्यातून बाहेर येण्याचा इशारा केला. लगेच वळून ती चालायला लागली. फौरन उसने चलना शुरू किया. हिनं जंगलात कुठंतरी, उसने जंगल में कही तो, नक्कीच एखादं सांबर इज द टाइप ऑफ डियर. किसी हिरण का. रानगवा मीन्स जंगल ऑक्स, रानातील बैल. नीलगाय जंगलातील गाय. रानडुक्कर जंगली डुक्कर मीन्स वाईल्ड पिग. यांची शिकार साधली असावी. कदाचित तिने शिकार केलेली असावी. म्हणजेच यांच्यापैकी एखाद्या प्राण्याची तिने शिकार केली असावी. इनमें से किसी एक जानवर की शायद से उसने शिकार की होगी. पण अशी शिकार जड असल्याने, जड मीन्स हेवी, शायद से वो शिकार ज़रा ज़्यादा भारी होने की वजह से ती उचलून पिलांपर्यंत आणणं, उसको उठाकर बच्चों तक लाना शक्य नव्हतं. पॉसिबल नहीं था. तो ये पॉसिबल नहीं था कि इतनी भारी भरकम शिकार को उठाकर वो बच्चों के पास लेके आए. लेकिन ये आसान था कि बच्चों को शिकार तक लेकर जाए ताकि उनको खाना मिल सके. आणि म्हणून ती त्या जड अशा शिकारीला आणू शकत नव्हती, पण ती पिल्लांना तिथे घेऊन जाण्यासाठी पुन्हा मागे वळण्याचा इशारा मुलांना करत होती. त्यामुळं पिल्लांजवळ येऊन घटकाभर थोडा वेळ, फॉर अ टाईम, पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली, आराम केला होता. आणि आत्ता ती पिल्लांना त्या शिकारीकडे घेऊन जात होती. और इसीलिए उसने थोड़ी देर आराम किया पानी में बच्चों के साथ, और अब वो बच्चों को लेकर शिकार की तरफ जा रही है. तिने थोडा वेळ पाण्यामध्ये बसून आराम केला आणि आता ती तिच्या मुलांना घेऊन केलेल्या शिकारीकडे ती घेऊन जात आहे. या 4 पिल्लांसोबत स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कंटिन्यू, लगातार कोणती ना कोणती शिकार करणं आवश्यक होतं. तिला स्वतःचं पोट भरायचं होतं आणि ह्या 4ही पिलांचंही पोट भरायचं होतं, आणि म्हणून तिला सतत एखादी शिकार शोधावी लागते. उसे अपना पेट भरना था और अपने बच्चों का भी पेट भरना था, इसीलिए उसको हमेशा कोई ना कोई शिकार करना पड़ता था. त्या कलेत ती चांगली पारंगत होती. पारंगत, कुशल मीन्स एक्सपर्ट. लेकिन उस कला में वो बहुत ही कुशल थी. पण शिकारीच्या कलेमध्ये ती अतिशय पारंगत होती. वाघिणीला नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. गंजीत म्हणजे झुडपात. तो शेरनी ने नाला पार किया और बांबू के जो झाड़ियाँ हैं उनमें वो चली गई. बांबूच्या गंजीमध्ये ती गेली. आत जाण्याआधी तिनं वळून पिल्लं सोबत आहेत की नाही, वळणे मीन्स टू टर्न, वापस मुडकर देखना, हे पाहून घेतलं. एक बार उन बांबू की झाड़ियों में जाने से पहले उसने एक बार मुड़कर देखा कि बच्चे मेरे साथ में हैं की नहीं है. तिने मागे वळून पाहिलं की तिची सर्व पिल्लं तिच्यासोबत येत आहेत की नाही. 2 पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती. 2 पिल्लं खूप आज्ञाधारक होती. लगेच आईचा आवाज ऐकून पाठी निघाली. बहुत आज्ञाकारी 2 बच्चे थे. अपनी माँ की आवाज़ सुनते उसके पीछे चलना शुरू हो गए. लेकिन 2 मस्तीखोर थे आप लोगों की तरह. पण दोघांना अद्याप भान नव्हतं. भान म्हणजे लक्ष. पण दोघांचं लक्ष नव्हतं की आई तिथून चाललेली आहे. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. दंग होणे, मग्न होणे. 2 मुलं आईच्या पाठी लगेच निघाली आणि 2 मुलं मात्र आपल्या खेळण्यामध्ये व्यस्त होती. 2 बच्चे माँ के पीछे चलना शुरू हो गए और 2 बच्चे जो मस्तीखोर थे वो खेलने में मग्न थे. वाघिणीनं परत त्यांना बोलवणारा आवाज काढला.
उसने वापस अपने बच्चों को बुलाने वाली आवाज़ निकाली. आईच्या या आवाज़ाबरोबर दोन्ही पिलांनी आपला खेळ थांबवला और दोनों बच्चों ने माँ की आवाज़ के साथ अपने खेल को रुका दिया आणि पळत सुटली और माँ के पीछे भागना शुरू कर दिया. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. 2 मिनिटामध्येच ती लगेच जंगलामध्ये गायब झाली. दिसेनासे होणे, गायब होणे हा एक वाक्प्रचार आहे. टू डिसॲपियर. आज मी वाघिणीतल्या आईची, वाघिणीमध्ये सुद्धा आई असते, ममता असते, एक वेगळीच झलक बघितली होती. लेखक म्हणतात की आज त्यांनी प्राण्यांमधील आईची एक वेगळी झलक बघितली. आज उन्होंने एक शेरनी के अंदर की माँ की झलक देखी. माझ्या व्याघ्र अनुभव एक्सपिरियन्स ऑफ टायगर. वाघांच्या अनुभवात मोलाची भर घालणारा म्हणजे अतिशय महत्त्वाची वाढ करणारा, भर मीन्स ग्रोथ, हा एक अनुभव होता. हा एक वेगळाच अनुभव होता ज्याने आत्तापर्यंतच्या माझ्या अनुभवामध्ये एक वेगळीच वाढ केलेली आहे, असे या ठिकाणी लेखक म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाठ क्रमांक 11 जंगल डायरी पूर्ण केलेला आहे. आणि या पाठाच्या माध्यमातून खरोखरच अतुल धामणकर यांनी एका वाघिणीमध्ये देखील आपल्या पिलांविषयी ममता असते, मातृत्व असते, प्रेम असतं, हे आपल्यासमोर खूप सुंदर प्रकारे मांडलेले आहे. धन्यवाद.